नमस्कार छोट्या मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका कासवाची आणि एका सशाची गोष्ट. एका घनदाट जंगलात तळ्याकाठी एक कासव राहत होतं. तिथेच त्याचं एक शेत देखील होतं. ते रोज सकाळी आपल्या शेतात काम करत असे. ते कासव खूप भोळं आणि साधं होतं. रोज सकाळी तळ्यात आंघोळ करून ते आपल्या कामाला लागायचं. एक दिवस ते आपल्या शेतात गाजर पेरत होतं. तेव्हाच तळ्याचं पाणी प्यायला तिथे एक ससा आला. त्याला बघून कासव म्हणालं, ससे भाऊ, तुम्हाला पण गाजर खूप आवडतात ना? मग तुम्ही गाजराच्या बिया पेरायला मला मदत करा. आपण दोघं मिळून गाजराची शेती करूया. ठीक आहे, पण मला अर्धी गाजरं पाहिजेत. मग रोज ससा कासवाच्या शेतावर येऊ लागला. ते दोघं मिळून शेतात बिया पेरायचे, झाडांना पाणी द्यायचे, एकत्र मिळून शेताची निगा राखायचे आणि राखण करायचे. पण प्रत्येक काम करताना ससा त्या कामाची सुरुवात तर करायचा, पण थोड्याच वेळाने आळसापोटी एका झाडाखाली जाऊन छानपैकी झोपून जायचा. पण कासव न थांबता कष्ट करायचं. थोड्याच दिवसात गाजराचं पीक उगवलं आणि लवकरच कापणीसाठी शेत तयार झालं. दोघांनी मिळून कापणी केली आणि ससा कासवाला म्हणाला, तू कापणीसाठी खूप मेहनत घेतलीस, त्यामुळे तू थोडा वेळ आराम कर. तोपर्यंत मी या गाजरांचा ढीग करतो. कासव बिचारं भोळं होतं. ते म्हणालं, ठीक आहे, ही गाजरं आपल्या दोघांमध्ये समान वाटून घेऊया. असं म्हणून कासव तिथून निघून गेलं. सशाने गाजराचे 2 ढीग बनवले, पण चतुराईने त्याने एका ढिगात कमी पण सगळी चांगली गाजरं ठेवली आणि दुसऱ्या ढिगात सगळी खराब गाजरं ठेवली. काही वेळानंतर जेव्हा कासव तिथे आलं तेव्हा त्याने बघितलं की एक ढीग मोठा आहे आणि एक छोटा. ते सशाला म्हणालं, अरे, तू असे वेगवेगळे ढीग का केले? आपण दोघं तर गाजराच्या एकसारख्या वाटण्या करणार होतो ना, तर मग हा छोटा ढीग कशासाठी? छोटा ढीग मी घेतो, कारण हे शेत तुझं आहे आणि सगळी मेहनतही तूच केलीयस. त्यामुळे तू मोठा ढीग घे, मला छोटा ढीग मिळाला तरी चालेल. हे सगळं काही एक बेडूक लांबून बघत असे. त्याने हेही बघितलं होतं की ससा आळशी आहे आणि सगळं काम कासवच करतं. आणि हेही बघितलं होतं की छोट्या ढिगात सगळी चांगली गाजरं आहेत. त्याने कासवाला आपल्याजवळ बोलवलं आणि त्याला म्हणाला, अरे कासव दादा, तू तर खूपच भोळा आहेस. मी बरेच दिवस झाले बघतोय, जास्तीत जास्त काम तर तूच करतोस. ससा तर झाडाखाली जाऊन झोपतो. नुकसान होतंय तुझं आणि फायदा होतोय त्याचा. ते कसं? जास्त गाजरं तर तो मला देतोय ना. जास्त गाजरं तर तो तुम्हाला देतोय, पण चांगली चांगली गाजरं तो स्वतःकडेच ठेवतोय. तुम्ही चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला चांगली गाजरं मिळवून देईन. मग बेडूक आणि कासव सशाकडे आले. तेव्हा बेडूक कासवाला म्हणाला, ससे भाऊ, तुम्ही तर मोठे आहात आणि त्यामुळेच तुम्हाला जास्त गाजरांची गरज आहे. हा जास्त गाजर असलेला ढीग तुम्ही घ्या. अरे नाही, मला तर हा छोटा ढीगच हवाय. आता तर कासवाच्या पण लक्षात आलं होतं की सशाने चांगली गाजरं छोट्या ढिगात ठेवली आहेत. ते म्हणालं, अरे हो, तुम्ही मोठे आहात, मग तुम्ही घ्या हा मोठा ढीग तुम्हाला. आता त्या दोघांचं भांडण सुरू झालं होतं. तेव्हा बेडूक म्हणाला, थांबा, तुम्ही दोघं भांडू नका. त्यापेक्षा मी तुम्हा दोघांना एक उपाय सुचवतो. तुम्ही दोघं जण शर्यत लावा आणि जो त्या शर्यतीत जिंकेल त्याला हा छोटा ढीग, ज्याच्यात चांगली गाजरं आहेत, तो ढीग मिळेल. हो, चालेल ना, नक्कीच चालेल.
नाही नाही, असं कसं काय? ससे भाऊ तर खूप जोरात पळतात ना, मी त्यांच्याशी शर्यत कशी काय लावणार? ते काही नाही, तुम्ही दोघं शर्यत लावा. जो कुणी या तलावाला चक्कर मारून पहिला माझ्या इथे पोहोचेल तो जिंकेल आणि त्याला हा रसरशीत गाजरांचा ढीग मिळेल. बेडकाला आपल्या मित्रावर म्हणजेच कासवावर पूर्ण विश्वास होता आणि त्याला हेही माहीत होतं की ससा खूप आळशी आहे. म्हणून त्याने त्या दोघांमध्ये शर्यत लावली. त्याने त्या दोघांना एका रेषेजवळ उभं केलं आणि म्हणाला, माझे 3 पर्यंत आकडे मोजून झाले की तुम्ही दोघं पळायला सुरुवात करा. 1 2 3. आणि सुरू झाली सशाची आणि कासवाची शर्यत. ससा होता चपळ आणि कासव होतं मंद. ससा वेगाने पुढे निघून गेला आणि कासव हळूहळू पुढे जात राहिलं. ससा पळत पळत खूप पुढे आला होता आणि एका झाडाजवळ येऊन थांबला. त्या झाडाची घनदाट सावली बघून सशाने विचार केला, अरे वा, किती सुंदर झाड आहे आणि केवढी सावली आहे याची. इथे तर थांबायलाच हवं आणि थोडासा आरामही करता येईल. आणि तसंही कासवाला इथे पोचायला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी इथे आराम करू शकतो. चला, थोडा वेळ झोपतो. मग ससा त्या झाडाखाली बसला आणि थोड्या वेळात नेहमीप्रमाणे त्याला पेंग आली आणि तो झोपून गेला. आणि कासव हळूहळू न थांबता पुढे जात राहिलं आणि थोड्याच वेळात ते सशाच्याही पुढे निघून गेलं. थोड्या वेळात सशाला जाग आली आणि त्याला वाटलं की आपण अजूनही पुढेच आहोत. त्याने पुन्हा पळायला सुरुवात केली. जेव्हा तो बेडकाजवळ आला तेव्हा त्याला दिसलं की कासवही बेडकाच्या जवळ पोचत आलंय. तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचार केला की कासव माझ्या आधी कसं पोचलं. मग त्याला कळलं की जेव्हा तो झोपला होता तेव्हा कासव न थांबता पुढे जात राहिलं. मग ससा अजून जोरात पळायला लागला. पण आता काय उपयोग? कासव बरंच पुढे गेलं होतं आणि हळूहळू बेडकाजवळ येऊन जिंकलं. पळून पळून थकलेला ससा जेव्हा बेडकाजवळ पोचला तेव्हा बेडूक म्हणाला, ससे भाऊ, मला माहित होतं की तुम्ही खूप आळशी आहात आणि कासव आपलं काम न थांबता पूर्ण करतं. म्हणूनच मी तुमच्या दोघांमध्ये शर्यत लावली. आता कळलं ना की जो न थकता मेहनत करतो त्याला चांगलंच फळ मिळतं. हो बेडूक दादा, तुझं अगदी बरोबर आहे. शेतात देखील मी झोपायचो